करणार आहे. पवार साहेबांनी तुम्ही एकत्र येत आहेत आज चाकणमध्ये का कार्यक्रम? हो बरोबर आहे. महात्मा फुले सावित्रीबाई फुलांची पुतळीचे आहे, तिथल्या चाकणच्या मार्केट कमिटीने उभे केलेले आहेत आणि त्याचं अनावरण आहे शासनाचे. त्यांनी मला बोलवलं आणि पवार साहेब पण तिथे प्रमुख पाहुणे येणार. सुरुवातीला तुम्ही जे नाराजी व्यक्त केली होती मंत्रिपदावर, तर आता नेमका काय निर्णय तुमचा ठरलेला आहे का? 8 दिवस होऊन गेलेले आहेत. आता मी समजा काय निर्णय घेतला असेल तुम्हाला मी सांगेन का? सगळ्यांना नाराजी आहे तर मी रोज नाराजी करून तुमच्या समोर ओरडत बसू का? नाही, पण कसं आहे की हा आम्ही अंतर्गत विषय आहे, त्याच्यावरती तोडगा काढू असं अजितदादा पण म्हटले होते. काही तसं त्या दृष्टिकोनातून घडलंय का पुढे? असं आहे, परवा रात्री मी आलो, कालपासून सावित्रीबाई फुले महात्मा फुले यांच्या कार्यक्रमामध्ये बिझी आहेत. असं मुख्यमंत्री सुद्धा मला काही घाई नाही आहे. माझ्या मनाशी मला काय निर्णय घ्यायचे तुम्ही घेतलेले आहेत, योग्य वेळेला मी सांगितलं. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते. मला काही कल्पना नाहीये. ते जे आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ते त्यांनी पाहतील काय नक्की काय पण काय मिळतं काय त्याच्यावर. बीड मध्ये वातावरण अगदी जे आहे म्हणजे वाल्मिक कराडला अगदी असं की ज्या पद्धतीनं त्या माणसाचा निर्धून हत्या करण्यात आली की जे ऐकल्यानंतर सुद्धा अंगावर टाकलं जातं. एखाद्या गोळे मारून माणूस ठार करतात ते आपण समजू शकतो, पण कुठे लायटरने डोळे जाळणे, कुठे एक फटके मारून 201 फटके मारणार, या अशा अनेक गोष्टीच्या आणखी न सांगण्याच्या गोष्टी. या अशा राक्षसांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.